उल्हासनगरच्या आशळे पाड्यामध्ये टोळक्यानं धुमाकूळ घातला। नशेखोर टोळक्यानं उल्हासनगरमध्ये धुमाकूळ घातला। 7 ते 8 जणांवर धारदार शस्त्रानं हल्ला करण्यात आला। रस्त्यावरील 25 ते 30 वाहनांची तोडफोड करण्यात आली। तर संतप्त नागरिकांनी आरोपींवर कारवाईची मागणी केली। तर रस्त्यातील महिला, लहान मुलं आणि अनेक पुरुषांवर तीक्ष्ण हत्यारांनी जीवघेणा हल्ला करण्यात आला। यामध्ये अनेक जण गंभीर जखमी असून त्यांच्यावर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। तलवारींनी त्यांनी वार केले, पुढ अस्तर सगळं फाडून टाकले त्यांनी। किती लोक होते? 7 ते 8 जण होते ते पोरं। आमच्या चाळीतला एक पोरगा आहे सचिन मोरे म्हणून, त्याला पण मारलं भरपूर। त्याच्या इथंच आहे, त्याच्या गाडी बिडी सगळं फोडून टाकलं। किती जणांना मारलं त्यांनी? आमच्या इथे तर 4-5 जणांना मारलंय। डोक्यावर मारलं सचिन दाला, डोक्यावर लागलंय त्याच्या। सगळ्यात जास्त वस्तूंचं नुकसान केलंय। कमीत कमी 20 ते 25 गाड्या फोडल्यात। जो रस्त्यात दिसेल त्याला मारलंय। माझी स्वतःची गाडी फोडली। गाडी बाहेर उभी होती, कोण पोर आहेत काही माहिती नाही। पोलीस प्रशासनाला विनंती आहे, लक्ष द्या याच्यावरती। एसीपी कोळी साहेब आणि पडवळ यांना मी एक विनंती केली की त्यांना कठोर कारवाई करा की या लोकांना परत त्रास होता कामा नये। जर तसं नाही झालं तर हा संपूर्ण परिसर पोलीस स्टेशनला येऊन बसेल आणि मग पुढची जबाबदारी पोलिसांची असेल। कारण या भयभीत झालेले लोक आहेत, व्यापार करणारे लोक, हातगाडी चालवणारे लोक अचानक येणार, धडधड लाठ्या काठ्या तलवारी घेऊन मारणार, निघून जाणार। बरं, वरून परत सांगणार की काय होते, कोण कंप्लेंट कोण करते बघतात। अशा प्रकारच्या प्रवृत्ती वाढतायत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।